स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अखंड भारत दिनाचं औचित्य साधून वीररस संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषद प्रेरित श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला अमर शहीदांच्या वीरपत्नी उपस्थित होत्या. शिवाय शहरातील मान्यवरही उपस्थित होते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रफुल्लित करण्यासाठी हे वीररस संमेलन घेण्यात आलं. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित वीररस कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. खासदार आनंद अडसूळ, अमर शहीद हेमराज सिंह यांच्या पत्नी धर्मवती देवी व अमर शहीद सुधाकर यांच्या पत्नी दुर्गा सिंह यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कवी संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. भारत मातेच्या पूजनानं ही सुरुवात झाली. फिरोजाबाद, भोपाळ, इंदूर, नागपूर, नीमच आदी गावाहून कवींना येथे आमंत्रित करण्यात आलं. ओजस्वी हास्य व्यंगकार तसंच वीररसाचं गायन करणाऱ्या कवी कवयित्रींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. कहीं ये ताले फूल उस चित्र को ऊपर रखकर अपने उस सपने को निहारती होगी. कहीं पर किसी की मां अपने बेटे को देखकर उसे एक टक लगाकर निहारती होगी. ये सब किसके कारण है? हम किससे बात करें? बात करने के लिए हमें किससे पहले पूछना होगा. मेरी कविता की संवेदना आप तक देता हूं. मैं नहीं जानता कि उसमें आप कितनी गहराई तक उतरेंगे, लेकिन कहीं आपकी आंखों में जो नींद आ जाए तो उन्हें अमरावती की धरती पर गिरने. मैं तो तब बात करना चाहता हूं उनसे कैसी बातें करना टेबल और गलीचों पर. कभी भरोसा मत कर लेना कि वो चक्के नीचों पर वो भैंसे हैं नहीं बनेंगे रात बजाती तीनों से. उनको भस्म करना होगा खून चढ़ी संगीनों से. उनसे कैसे करे दोस्ती तान मुठ्ठियां बैठ हो उनके झंडे और निशानों को 2 दिन में ढेर दो. हम भी बात करेंगे कहीं आता है. मेरे आक्रोश में अपना आक्रोश देना ताकि अमरावती से उठती हुई आवाज दिल्ली के बैरकखानों तक पहुंच सके और बातचीत के बजाय हथियारों से दिल्ली बहस हो सके. तब मैं अमरावती के बीच में बात करना चाहता हूं. हम भी बात करेंगे पहले पढ़ो इतिहास का. किसने जरा दबाया मेरे गांधी के विश्वास का? किसने मेरा लाल बहादुर ताशकंद में छीना है? स्वातंत्र्य दिनाचे विविध कार्यक्रम साजरे होत असताना महेंद्र कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंडळाने गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. या प्राणप्रतिष्ठा समारोहाला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. नगरसेविका योजना अशोक रेवस्कर, अजय पाथरे, रोशन, अमोल देशमुख, राहुल देशमुख, प्रशांत वानखडे, पवन वानखडे यांच्यासह भाविक उपस्थित होते. मोठ्या भक्तिभावानं गजानन महाराजांचं पूजन येथे करण्यात आलं. एकीकडे स्वातंत्र्योत्सव सुरू होता तर दुसरीकडे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सरकारच्या नीतीचा विरोधही करण्यात आला. तिरंगा फडकत असताना स्वातंत्र्याची 65 उलटली असताना देशातील स्थिती बिकट आहे. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना, त्याबद्दलची सरकारची नीती याबद्दलचं अनोखं आंदोलन नगरसेवक प्रदीप दंदे यांनी केलं. विलासनगर येथील डिवायडरवर शौचालयाच्या सीट व टमरेल त्यांनी ठेवले. स्वच्छ अमरावतीचं स्वप्न राबवण्यासाठी घरोघरी शौचालय असावे यासाठी शासनानं योजना राबवली आहे. या योजनेत शासनाकडून 12,000 रुपये फक्त मिळतात. बाकी पैसा लाभार्थ्यांना खर्च करायचा आहे. एक शौचालय बांधायला कमीत कमी 50,000 रुपये द्यायला पाहिजे असं दंदे यांचं म्हणणं आहे. हा मुद्दा मांडताना त्यांनी मनपानं खरेदी केलेल्या फायबर टॉयलेटचा मुद्दाही उपस्थित केला. फायबरच्या टॉयलेट खरेदीमधील बारकावे व घोटाळा सिटी न्यूजनं मांडल्याचं ते म्हणाले. एका टॉयलेटसाठी एकीकडे 3 लाख रुपये खर्च होतात तर दुसरीकडे ऐपत नसलेल्या लाभार्थ्यांसाठी केवळ 12,000 रुपये अनुदान दिलं जातं. याचा निषेध म्हणून नगरसेवक प्रदीप दंदे यांनी हे अनोखं आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं लाभार्थी त्यांच्या समवेत होते. डिवायडरवर शौचालयाच्या सीट व टमरेल ठेवून त्यांनी शासन नीतीचा निषेध केला. कारण जो खर्च शासन शौचालयासाठी देत आहे त्यामध्ये सीट व टमरेलपेक्षा जास्त काही विकत मिळत नाही असं दंदे यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या घटकासाठी 12,000 रुपयात शौचालयाची एक योजना आणली. 2010ला ही योजना आणली. आता 2013ला ते म्हणतात की 12,000 रुपये घ्या, त्याच्यात 10% तुमचा हिस्सा टाका आणि तुम्ही शौचालय बांधा. आज महागाई इतकी प्रचंड वाढलेली आहे की 12,000 रुपयात केवळ आज रेती आणि 2,000 विटा होऊ शकतात. शौचालयाचं बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. आज शौचालयाच्या बांधकामाला किमान 50,000 रुपये तरी लागतात घरगुती शौचालयाला.
आणि म्हणून आमची मागणी अशी आहे का सरकार हे गरिबांची जी थट्टा करते, मस्करी करते, ही मस्करी सरकारनं बंद करा. तुम्हाला गरिबांना शौचालय द्यायचं आहे, राज्य गंदगी मुक्त करायचं आहे, तर ते पाहिजे तेवढे पैसे तुम्ही का देत नाही? त्यातही सरकार अनुसूचित जातीला शौचालय देतो म्हणतात. अनुसूचित जातीच्या नागरिकाच्या घराच्या बाजूला इतर जातीचा नागरिक राहतो, तो म्हणतो साहेब माझ्या घरी नाही आहे शौचालय, मी काय करायचं? संडास काय जात पाहून येते? अशा अवस्थेमध्ये एकीकडे इतरांसाठी योजना आणायची नाही, दुसऱ्याकडे एसटीसाठी योजना आणायची, तीही फाटकी तुटकी आणायची, त्याच्यात काही शक्य नाही. आणि म्हणून मग सरकारला जागा करण्यासाठी सरकार ऐकत नाही. अशा वेळेला या प्रतिकात्मक आंदोलनाच्या वतीनं आम्ही आज सांगतो आहे 66व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं की तुम्हाला द्यायचं असेल तर 50,000 रुपये शौचालयासाठी द्या, आणि तेही सर्व जाती समूहातल्या लोकांसाठी द्या. एका जाती समूहासाठी तुम्ही योजना आणलो का तरच राज्य अगंदारी मुक्त होईल, शहर अगंदारी. अमरावती महानगरपालिकेत तुम्हाला माहीत आहे, तुमच्या चॅनलने सुद्धा अनेक दिवस ते प्रकरण लावलं का अमरावती मनपात 3 लाखाला एक मुत्रीघर घेतलं, ज्याला आपण मुतारी म्हणतो, हे 3 लाखाचे घेतात आणि शौचालय म्हणतात तुम्ही 12,000. खरंच शौचालय 12,000मध्ये कशा बांधलं नाही? आणि म्हणून शौचालयच द्यायचं आहे. गरिबांचा घरची होणारी जी कुचंबना आहे, जी आई बहीण तिला बाहेर जावं लागते, उड्यावर जावं लागते, त्याच्यामुळे तिची कुचंबना होते, ती थांबवायची असेल तर सरकारने 50,000 रुपये प्रति शौचालयासाठी द्यावे आणि तेही सर्व जाती समूहांना देण्यात यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या वतीनं आम्ही करतो. स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून एथलेटिक्स क्लबच्या वतीनं एकदिवसीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. बालकाच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करून खेळाला सुरुवात झाली. खेळाडूंचं स्वागत यावेळी करण्यात आलं. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रकाश नगराळे, इरफान काजी, मोहम्मद इक्बाल यांनी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंची तलवारबाजीच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यातील 24 खेळाडू 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. समर्थ हायस्कूल येथे विद्यार्थी व प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राध्यापक वृंद उपस्थित होता. खेळाडूंनी तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं. आम्ही पूर्ण 24 मुलांची टीम नागपूरला चाललो आहोत स्टेट लेवल्सच्या मॅचेससाठी. मी या मॅचेसमधून आणि माझी पूर्ण टीम या मॅचेसमधून हे घेणार आहे की आम्ही आमच्या अमरावतीचं नाव पूर्ण पुढे नेऊ शकणार आणि आम्हाला याचा विश्वास आहे आणि आमच्या सर्वांतर लपलेली जी स्किल आहे ती आम्ही उभारू शकतो. लेवलसाठी नॅशनल लेवल सिलेक्शन ज्यांनी मला असं वाटतं की मी जिंकून येणार आणि आव्हान. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 600 रुपये महिना दिला जातो. या लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्या 8 महिन्यांपासून रक्कम जमा झाली नाही. या योजनेच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख आमदार रावसाहेब शेखावत हे आहे. एक आमदार प्रमुख असूनही पैसा मिळाला नाही याबद्दल लाभार्थ्यांनी खंत व्यक्त केली. रावसाहेबांच्या वाढदिवशी लागलेल्या बॅनरबद्दलही त्यांनी टीका केली. आता आपण लक्षात घ्या की जी योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे आणि ज्याच्या 600 रुपयावर आजकालच्या या महागाईच्या गरजेचं 600 रुपयावर महिना त्यांना काढावा लागतो, अशा महिलांना 6-6, 8-8 महिने जर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर त्यांच्या खात्यात जमा होत नसतील तर त्यांची परिस्थिती किती वाईट होत असेल याचा अंदाज आपण घ्यायला पाहिजे. या महिलेचे 1 वर्षापासूनची केस सँक्शन झालेली आहे. त्यांचे सगळे कागदपत्र जमा केलेले आहे, पण अजूनही त्याला मान्यता दिली नाही. आणि आज अशी परिस्थिती जी आलेली आहे की यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये मला हे अत्यंत खेदाने सांगावं असं वाटतं की संजय गांधी निराधार योजनेचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय आमदार अमरावती शहराचे आमदार शेखावत आहेत. पण असं असताना सुद्धा समजा ज्या गोरगरिबांच्या भरोशावर आज ते राज्य करत आहेत
ज्या गोरगरिबांच्या भरोशावर आज ते जनप्रतिनिधी म्हणून ते काम करत आहे आणि स्वतः अध्यक्ष असून समजा या गोरगरिबांकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल आणि या गोरगरिबांना या वयामध्ये, आता पाहिलं असेल त्यांना चालताही येत नाही, या वयामध्ये एवढ्या संध्याकाळी आपल्या घरापासून दूर येऊन आमच्याजवळ तक्रार करायसाठी त्यांना यावं लागत असेल तर मला वाटते याच्यासारखा दुर्दैवविलास आणि खेदाची गोष्ट नाही. या महिलांना ताबडतोब संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दर महिन्याला व्यवस्थित त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आणि ही काळजी जनप्रतिनिधी म्हणून आमदार शेखावतांनी घ्यायला पाहिजे. पण ते या बाबतीत आज आपण पाहिलं असेल की सर्वत्र त्यांच्या वाढदिवसाचे एवढे मोठे मोठे बोर्ड लागले आणि मुख्य प्रश्न ज्या अमरावती शहरातल्या गोरगरिबाचा मुख्य प्रश्न इतका वाईट पद्धतीने ते हाताळत असताना त्यांना वाढदिवस साजरा करायची हिंमत कशी झाली. सगळी अतिवृष्टी असताना त्यांनी वाढदिवस कसा साजरा केला हे मोठा आमच्यासमोर गहन प्रश्न आहे. आणि म्हणून आम्हाला आमची प्रशासनाला विनंती आहे की आमच्यावर हे नाकर्ते असल्यामुळे आता प्रशासनाने पुढाकार घेऊन जे तहसीलदार असतील संजय गांधी निराधार योजनेचे, जे एसडीओ पातुरकर असतील, त्यांनी आता पुढाकार घेऊन या महिलांचा प्रश्न सोडवायला पाहिजे. हा प्रश्न जर तातडीने सोडवला नाही तर आमचे जनविकास काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष शंकररावजी हिंगासपुरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आवारेताई यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न आम्ही घसास लावू. आणि म्हणून आम्ही विनंती करतो, आम्ही एक वेळा त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रश्नाला वर हाताळणी करावी, हात घालावा आणि या गरीब महिलांना, या गरीब स्त्रियांना त्यांचा जो हक्क आहे, जो हक्क आहे तो हक्क मिळण्यासाठी त्यांना मदत करावी, प्रयत्न करावा.